स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, ज्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून लाभ बंद झालेला आहे, तर त्या बहिणींची आता फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी होणार, अशी अपडेट सकाळपासून आलेली आहे। सकाळीच अशी अपडेट आलेली आहे आणि अंगणवाडी ताई यांच्याकडे याद्या सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी ताई यांच्याकडे याद्या यायला सुरुवात झालेली आहे। पण बघा, भरपूर बहिणींचे असे कन्फ्युजन आहे की जे काही विनंती पत्र द्यायचं आहे आपल्याला, विनंती पत्र म्हणा किंवा स्वयं घोषणापत्र, विनंती पत्र आणि स्वयं घोषणापत्र एकच आहे। पण या ठिकाणी बघा, भरपूर लाडक्या बहिणींकडे 2 प्रकारचे 3 प्रकारचे स्वयं घोषणापत्र आलेले आहे। माझ्याकडे सुद्धा 2 प्रकारचे स्वयं घोषणापत्र आहे किंवा 3 प्रकारचे त्या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना कन्फ्युजन होत आहे की कोणत्या प्रकारचं कोणता फॉर्मॅट या ठिकाणी द्यायचं। 2 ते 3 प्रकारचं फॉर्मॅट असल्यामुळे कन्फ्युजन झालं। त्याचप्रमाणे आता जे काही याद्या आलेल्या आहे अंगणवाडी ताई यांच्याकडे, तर त्यामध्ये रियालिटी काय आहे याबद्दल मी स्वतः अंगणवाडी ताई यांना भेटून चौकशी करणार की कोणत्या बहिणींच्या याद्या आल्या, कोणत्या महिन्यात केवायसी केली, याबद्दल कोणत्या महिन्यातल्या याद्या आलेल्या आहेत, त्याचबरोबर कागदपत्र काय लागणार। सध्या तर अशी अपडेट आलेली आहे की फक्त आधार कार्डची गरज पडणार, पण त्यापेक्षा काही दुसरे इतर कागदपत्र लागणार का, हे सर्व स्पष्ट माहिती अंगणवाडी ताई यांच्याकडून मी घेणार आहे। त्यानंतर तुमच्यापर्यंत अपडेट येईल। पण सध्या विनंती पत्र तर तुम्हाला लागणार, पण सध्या जे आहे ते विनंती पत्र स्वयं घोषणापत्राची तुम्हाला गरज 100% पडणार आहे। त्यामुळे मग 2 ते 3 फॉर्मॅट असल्यामुळे मग कोणता फॉर्मॅट चालणार। तर बघा, मी सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते विनंती पत्र दिलेलं होतं, त्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलेलं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ केवायसीच्या चुकीमुळे बंद झाला, त्यामुळे आमचा लाभ सुरू करण्यात यावा, अशा प्रकारचं विनंती पत्र तुम्हाला दिलं। त्यानंतर हे 2 आणखी फॉर्मॅट आहे। तर तुमच्याकडे तुमच्या तालुका जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्मॅट जरी असला तरी पण चालेल। असं नाही की मी जो फॉर्मॅट दिला तोच चालेल। कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्हाला फॉर्मॅट मिळाला असेल, तुमच्याकडे फॉर्मॅट आला असेल विनंती पत्राचा किंवा स्वयं घोषणापत्र एकच आहे यासाठी, तर कोणताही फॉर्मॅट तुमचा चालणार आहे। तुमच्याकडे जो फॉर्मॅट आला तो फॉर्मॅट तुम्ही त्यासाठी देऊ शकता, त्यासाठी कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नाही। आणि जो मी फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे तो सोपा आहे। आधार क्रमांक वगैरे त्या ठिकाणी अर्ज क्रमांक मागितलेला आहे, पण अर्ज क्रमांक टाकण्याची गरज नाही। जे डॉक्युमेंट आणि जे काही नंबर, आधार नंबर वगैरे तुमच्याकडे असेल तेवढंच त्यामध्ये टाकायचं। बाकी कोणता जर तुमच्याकडे अर्ज क्रमांक नसेल तर त्यासाठी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही। अर्ज क्रमांक नसेल तर तो ऑप्शन सोडून द्यायचा। कागदपत्राचं सुद्धा त्या ठिकाणी जास्त कागदपत्र लागणार नाही, 1 ते 2 कागदपत्र लागणार। त्याबद्दल मी अंगणवाडी ताई यांना स्वतः विचारून तुम्हाला माहिती उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे जे काही विनंती पत्र स्वयं घोषणापत्राबद्दल कन्फ्युजन आहे, कोणताही फॉर्मॅट तुम्हाला चालणार। 2-3 फॉर्मॅट आलेले आहेत इंटरनेटवर, कॅफेवर किंवा वेबसाईटवर सुद्धा ते अवेलेबल आहे 2 ते 3 फॉर्मॅट। त्यासाठी कोणताही तुमच्याकडे मिळत असेल तर ते स्वयं घोषणापत्राच्या नावाने, विनंती पत्राच्या नावाने तुम्ही देऊ शकता। आणि तुम्हाला जर अजूनपर्यंत स्वयं घोषणापत्र किंवा विनंती पत्र मिळालं नसेल तर त्यासाठी हा व्हिडिओ पहा। आताच या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा आणि स्वयं घोषणापत्र, विनंती पत्र कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून आता लगेच तो व्हिडिओ पहा, तुम्हाला स्वयं घोषणापत्र मिळून जाईल। या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।